समर्थ रामदास स्वामींनी सांगितलेल्या तमोगुण लक्षणे या मालिकेतील आज आपण भाग 4 पाहणार आहोत. आज आपण अशा लक्षणाबद्दल बोलणार आहोत जे माणसाला आध्यात्मिकदृष्ट्या पूर्णपणे अधोगतीला नेतात, आणि ते म्हणजे नास्तिकपणा आणि निंदा. समर्थ म्हणतात की तमोगुणी माणसाचा देवावर, धर्मावर आणि स्वतःच्या कर्मावरही विश्वास नसतो. तो केवळ स्वार्थासाठी जगतो. इतकेच नाही, तर जो माणूस ईश्वराची भक्ती करतो किंवा चांगल्या मार्गावर चालतो त्याची तो विनाकारण थट्टा करतो. संतांची आणि थोरा मोठ्यांची निंदा करणे, त्यांच्याबद्दल अपशब्द वापरणे यातच त्याला भूषण वाटते. आपल्या अज्ञानामुळे तो ज्ञानाचा आणि ज्ञानी माणसांचा तिरस्कार करू लागतो. दुसरे लक्षण म्हणजे कुतर्क. तमोगुणी माणूस चांगल्या गोष्टींमध्येही चुका शोधत राहतो. त्याला सत्यापेक्षा असत्यात आणि शांततेपेक्षा वादात जास्त रस असतो. जो माणूस आयुष्यभर फक्त इतरांचे दोष पाहण्यात आणि निंदा करण्यात वेळ घालवतो त्याच्या पदरी शेवटी फक्त दुःख आणि पश्चात्ताप उरतो. समर्थांच्या मते निंदा करणे हे सर्वात मोठे पाप आहे, कारण ते तुमच्या स्वतःच्या पुण्याला नष्ट करते. लक्षात ठेवा, कुणाची निंदा करून आपण मोठे होत नाही, तर आपण आपल्यातील तमोगुण वाढवत असतो. जर तुम्हाला जीवनात शांती हवी असेल तर दुसऱ्याचे दोष पाहण्याऐवजी स्वतःला सुधारण्याचा प्रयत्न करा. चांगल्या विचारांचा आदर करणे हेच प्रगतीचे पहिले लक्षण आहे. समर्थांचे हे सडेतोड विचार समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा. जय जय रघुवीर समर्थ. जय श्रीराम.